माझा आवडता पक्षी मोर. मराठी निबंध. मोरा मोरा डोलत रे पिसारा वाला, मेघ आले काले घन गरजते इगरे. निसर्ग राज्यातील असंख्य सृष्टीमध्ये एक प्राणी अतिशय सुंदर, रंगीबेरंगी आणि मनमोहक आहे, तो म्हणजे मोर. माझा आवडता प्राणी म्हणजे हा राष्ट्रीय पक्षीच आहे. मोर हा केवळ एक पक्षी नसून तो निसर्गाच्या सौंदर्याचा, गर्वाचा आणि करण्याचा एक जिवंत आणि चित्तथरारक पैलू आहे. पावसाळ्याच्या हंगामात जेव्हा मोर पिसे उघडून असतो तेव्हा संपूर्ण परिसर एका अलौकिक दृश्यात बदलतो. दिखावा आणि स्वरूप. मोर हा आकाराने मोठा, सुबक आणि आकर्षक पक्षी आहे. नर मोर अत्यंत रंगीत आणि चित्तथरारक असतो. त्याचे डोके, मान आणि छाती गडद निळ्या रंगाची असून ते जवारीसारखे चमकत असते. त्याच्या डोक्यावर मुकुटासारखे एक छोटेसे पीस असते. पण मोराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा विशाल आणि रंगीबेरंगी पिसारा. हा पिसारा हिरव्या, सोनेरी, निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या चकचकीत पिसांनी बनलेला असतो. या प्रत्येक पिसाच्या टोकाला एक डोळा असतो जो अतिशय सुंदर असतो. मादी मोर म्हणजेच मोरण ही नर मोरापेक्षा आकाराने लहान आणि रंगाने फिक्की तपकिरी असते. तिच्याकडे नरासारखा भव्य पिसारा नसतो. वर्तन आणि स्वभाव. मोर हा सहसा गटाने राहणारा पक्षी आहे. हे गट पारा म्हणून ओळखले जातात. ते रानटी भागात, शेत जमिनीवर आणि झुडपी प्रदेशात आढळतात. मोराचा आवाज मधुर असून जोरदार आणि कर्कश असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला तो म्याव अशा आवाजात ओरडतो जो पावसाची सूचना देतो. मोराचे नृत्य हे त्याचे सर्वात प्रसिद्ध वर्तन आहे. पावसाळ्यात ढग गर्जना करू लागते की नर मोर आनंदात बेभान होऊन पिसारा उघडून नाचू लागतो. हे दृश्य इतके मनोहर असते की कोणाचेही लक्ष वेधून घेते. मोर पिसी सारखे सुंदर ही म्हण या पक्षाच्या सौंदर्यावरूनच पडली आहे. अन्न आणि राहणी. मोर सर्वभक्षी प्राणी आहे. तो प्रामुख्याने अन्नाच्या शोधात शेतात, जंगलात फिरत असतो. तो धान्य, कीटक, फळे, फुलं, सरपटणारी प्राणी आणि छोटे जीवजंतू खातो. मोर शेतातील कीटक नष्ट करतो म्हणून शेतकरी त्याला उपयुक्त पक्षी समजतो. मोर जमिनीवरच राहतो आणि झाडावर राहतो. रात्रीचे रक्षण करण्यासाठी तो उंच झाडावर विश्रांती घेतो. सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व. भारतीय संस्कृतीत मोराला एक विशेष स्थान प्राप्त आहे. तो आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. प्राचीन काळापासून मोर भारतीय कला, साहित्य, लोककथा आणि धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. हिंदू धर्म. मोर हा भगवान कार्तिकेयचा वाहन आहे. भगवान श्रीकृष्ण याच्या मुकुटावर मोरपीस धारण करतात. मोरपिसी ही सौंदर्य, गर्व आणि अमरत्वाचे प्रतीक मानले जाते. लोकसंस्कृती. अनेक लोकगीतांमध्ये मोराचे वर्णन आले आहे. महाराष्ट्रातील मोरया हे गीत फार प्रसिद्ध आहे. पावसाची येण्याची सुरुवात. हे गीत फार प्रसिद्ध आहे. पावसाच्या येण्याची सूचना मोर देतो म्हणून लोक त्याच्याशी आपुलकी बाळगतात. कला, साहित्य. अनेक चित्रकार, कवी आणि लेखकांना मोराने प्रेरणा दिली आहे. त्यांच्या सौंदर्याचे वर्णन अनेक कवितांमध्ये केले गेले आहे. निष्कर्ष. मोर हा निसर्गाचा सौंदर्याचा एक जिवंत तुकडा आहे. त्याचे अस्तित्व आपल्याला शिकून जाते की निसर्ग किती कलापूर्ण आणि आश्चर्यकारक आहे. पावसाळ्यातील त्याचे नृत्य हे प्रेक्षकांना आनंदाचा अनुभव देतो. मोर हा आपल्या देशाचा गौरव आहे. म्हणूनच मोर हा माझा आवडता प्राणी आहे. नाच रे मोरा. पावसात या म्हणीप्रमाणे तो आनंद आणि उत्साहाचे प्रतीक बनून राहिला आहे. आपण या सुंदर पक्षाचे रक्षण करणे आणि त्याच्या नैसर्गिक वास्तव्याला धोका न पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू.